या कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवादिकांचं नामस्मरण झालं। या कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवादिकांचं नामस्मरण झालं। आता सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य। श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया। श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया। ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी, ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी, असेच एक विघ्न दैत्य कुळावर आणि त्याच सदैवाच्या सुहागीने भेटलेला हा नरदेह। एका अजिंक्य योद्ध्याची कहाणी श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर होरंबे यांच्या दिग्दर्शनातून, श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून, श्री रवनाथ रिमिक्स नवल मंडळ रत्नागिरी लयबारी या नवल मंडळातील नामवंत कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंधुरा सुरतम्मा। प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय, सामर्थ्य आदी गुणांनी संपूर्ण समुच्चयाचे घेऊन स्वबळावर ब्रह्मदेवांची आराधना करणारा एकमेव अजिंक्य योद्धा या नरदेहानं गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशाचे पालन करून ब्रह्मदेवांची कठोर तपस्या केली। ब्रह्मदेव पिता समान ब्रह्मदेवांच्या सामायितून या नरदेहाची उत्पत्ती। ब्रह्मदेवाने या नरदेहात सिंधुरासुराची साम्य भान केली। त्याच सिंधुरासुरानं तपोबलाच्या सामर्थ्यावर ब्रह्मदेवाकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच समर्थनाच्या बळावर हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला। नारायण ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवा रूप तुझे मी पाहिले। ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवा रूप तुझे मी पाहिले। धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले। धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले। ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवा रूप तुझे मी पाहिले। ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवा रूप तुझे मी पाहिले। धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले। धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले। ब्रह्मपुत्र मी नाव नारायण,
पुराण कालापासून चालत असलेले देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेडे आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नाथाची कळ केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच पुढे चालत होतो. नारायण नारद मुनी आपण आणि या सिंधुरासुरासमोर मुनी कोणतं प्रयोजन केलं? नारायण नारायण. कोण? दैत्यराज सिंधुरासुर. नारायण नारायण. नारायण नारायण. पण दैत्यराज तू अगदी आनंदी दिसत आहेस. नारायण नारायण. याच काहीतरी कारण असणार. नारायण नारायण. योग्य कथन केलं मुनी. या नरदेहानं ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या केली. तपस्येचे फळ या नरदेहास अमृतत्वाचं दान प्राप्त झालं. नारद मुनी हा नरदेह अमर झाला. नारायण नारायण. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतले. नारायण नारायण. मग दैत्यराज तुझा आता जय जयकार नक्की होणार. तुझा आता जय जयकार नक्की होणार. नक्की मुनी जय जयकार फक्त याच चतुर शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास. नारायण. शोभता मात्र खास मला मिळालेला वर ऐकून मुनी तुमच्या सर्वांग भेदून असणारच. आज जर काही सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. यावर आपला काही उपदेश? नारायण नारायण. पण दैत्यराज तिकडे तर देवराज इंद्र त्या रंभेच्या नाच गाण्यात दमून गेला. तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य कथन केलं मुनी. आता सिंधुरासुर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. त्या ब्रह्मदेवांच्या मनाची प्रसिद्धी अर्थात रुद्र आणि पोतराची अमरावतीवर 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं मुने देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंधुरासुर. काय तर म्हणे अमरावतीचा राजा देवेंद्र सांभाळ तुझी अमरावती. हा सिंधुरासुर सर्व शक्तीनिशी तुझ्या अमरावतीवर आक्रमण करतोय. म्हणूनच मी म्हणतो अंती जाशील एकलाच प्राण्या. तू अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे.
देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्माने केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचं नृत्य गायन सुरू असतं. परंतु आज या दरबारामध्ये रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे शुभाशीष, रंभे, आज तुझ्या या नृत्य गायनाने या दरबाराची शोभा वाढव. नाचते इंद्राच्या दरबारी, नाचते इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते
सुंदरी. अप्रतिम. नारायण नारायण. नारदाची स्वार चाले तालावरी. नारदाची स्वार चाले तालावरी. निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वार चाले तालावरी. नारदाची स्वार चाले तालावरी. निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वार चाले तालावरी. नारदाची स्वार चाले तालावरी. निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. प्रणाम देवराज. या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. यावे यावे देवर्षी नारद यावे. आज कसं काय प्रयोजन केलं आमच्या या अमरावतीमध्ये येण्याचं? नारायण नारायण. काय सांगणार देवराज. भूतलावर मोठं संकट आलं. हे कोणतं मुनी? नारायण नारायण देवराज. ब्रह्मदेवाच्या वराने तो इंद्रासूर दैत्य मारताय आणि तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार. म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. देवर्षी नारद आपणास तर ज्ञातच आहे हे अमरावतीचं राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालं आहे आणि ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपे नव्हे. तसेच वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि या बलदंड भाऊच्या बळावर हा देवराज इंद्र या अमरावतीचं रक्षण करण्यास सदैव समर्थ आहे. नारायण नारायण. मग ठीक आहे येतो मी. या देवर्षी नारद आपण निश्चिंत राहा. नारायण नारायण. सदैव ओठी माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. सदैव हे ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सदैव
येथून निघून जा. हेच तुला अंतिम चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथी म्हणून आलायस. तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. तसेच हे अमरावतीचं राज्य मला एक शस्त्र अश्वमेध पूर्ण करून पुरंदरास प्राप्त झाले आहे आणि ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपे नव्हे. दैत्यराज, तुला माझी विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघार जा. देवेंद्रा, सिंधुरातून तुझ्या अमरावतीमध्ये आला. तू माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोवून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, तपोबलाचा गर्व इतका बरा नव्हे, तरी तुझ्या तपोबलामध्ये असं सामर्थ्य तर हे रणामध्ये हुंड होते लागतं. देवेंद्रा, भगवान भारतीय युद्धाची सवय नव्हे, अमरावती. हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, तपोबलाचं सायने ते डोळ्याचं देखील अंत झाला आहे. त्यात तुझी सत्सपी देखील गोष्ट झाली. वावाला मला पुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल, अन्यथा या रणभूमीमध्ये तुझं सर्वनाश निश्चित. मोठा की तुझा येणारा काळ ठरवेल. देवेंद्र, आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर दैत्यराज सिंधुरातून विराजमान होईल आणि त्याबरोबर तुझा देवत्व देखील नष्ट करेल. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्यावेळी श्रेष्ठ संत आम्ही देवगण तुझ्यासारखे दैत्य नव्हे. रामबाबूची मेहरखान सारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र, तुझं ते काय असं देवत्व, हेच देवत्वात हा सिंधुरातून नष्ट करणार. आणि समुद्रामध्ये तू प्राप्त झालेल्या मध्ये युद्ध करणार तुम्ही दैत्य. स्वर्गावरती सत्ता प्रस्थापित स्वप्ने रंगू नका. ही स्वप्ने तुमची भंग करण्यास हा देवराज इंद्र सदैव समर्थ आहे. देवराज समर्थ काय, या सिंधुरासुराच्या सामर्थ्यास टक्कर देणे एवढं सामर्थ्य तुझ्या अंगी नाही देवेंद्र. आज या सिंधुरासुराच्या स्वतःचा पहिला बळी तू आक्रमण.
भक्ताला देखील मरण नाही. देवेंद्र निशास्त्र झालास. या बलाढ्य असुरासमोर शास्त्रहीन झालास. या अमरावतीचा राजा झालास सिंधुरासवर. देवेंद्र यालाच म्हणतात काल परिवर्तन. काल परिवर्तन. परिवर्तन. कुंभाराला माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायासी रे वेड्या माझ्या पायासी प्रणाम श्रीहरी. कल्याण वस्तू जे पिंडीच्या ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरात येणं म्हणजे नक्कीच कोणत्या न तरी कोणत्या शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. काय सांगणार भगवंता. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मारलाय आणि त्यानंतर देवराजेंद्र यांना युद्धात पराजित केलाय आणि तो आपल्या वैकुंठात येत आहे. नारायण नारायण. मुनी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळी धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्या त्यावेळी मला रूपे धारण करून अधर्माचा विनाश करावा लागला आणि म्हणूनच त्या सिंदुरासुराचाही अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. नारायण नारायण. परंतु परंतु श्रीहरी तो दैत्य बलाढ्य आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा, या साऱ्या सृष्टीला वाचवा. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकले आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि तुझी ही विश्व भ्रमंती सदैव अशी चालू ठेव. नारायण नारायण. ठीक आहे भगवंता, येतो मी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी, क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता, भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी, क्षीर सागरी बसले हे श्रीहरी, क्षीर सागरी बसले हे श्रीहरी, क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता, भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी, क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. असंभवती संभव, असंभवती संभव करणारा सेंदुरासुर विश्वदेव. सांभाळ सांभाळ तुझा वैकुंठ. हा सेंदुरासुर सर्व शांतीच्या वैकुंठावर आक्रमण करतोय. या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचितीचे बळ अमरावतीवर एक हाती सत्ता प्राप्त केली. साध्य करायचं ते वैकुंठ. हे वैकुंठ अधिपती विष्णू नारायण. नारायणा, तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. विष्णुदेव, हा सिंधुरासुर तुझ्या वैकुंठामध्ये आला. सतत संघर्षाचे ठिणगे आणि त्यात सत्ता संघर्षासाठी आज तुझ्या वैकुंठाचा खास घेणार सिंधुरासुर. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. अरे वेड्या, बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि म्हणूनच तुमचा अंत होतो. अंत, सिंधुरासुराचा अंत शक्य नाही. विष्णुदेव, या नरदेहानं ब्रह्मदेवांची कठोर तपस्या केली. ब्रह्मदेवांचा वरदास्त या नरदेहाच्या मस्तकी मृत्यूचा फायदा आहे. वाऱ्यामध्ये
दिशांचे फिरवून कधी वादळाचा अंत होत नसतो. समुद्र जरी विधासाठी आपल्या प्राणाची आहुती देते, त्याचप्रमाणे तुझा देखील मृत्यू अटळ आणि म्हणूनच तू माझ्या क्षीरसागरामध्ये आला आहे. असे सामर्थ्याचा स्वीकार आनंद मला युद्धासामर्थ्य विष्णुदेव, मला आज या मनगडाच्या बरोबर आणि या जंगलाच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्ती नेस्त नाबूद करेन. आज वैकुंठाचाही स्वामी झाला. या क्षीरसागराचा चक्रवर्ती सम्राट तर राहिला तो फक्त कैलास, शंभू महादेवांचा कैलास. आता या इंदुरासुराची स्वारी कैलास धन्यवाद धन्यवाद. श्री अष्टविनायक कला क्रीडा नारायण नारायण. कैलास शिखरी कैलास शिखरी तो त्रिपुरार उमापती बैसला त्याला वंदन करूया तो त्याला वंदन करूया तो त्याला वंदन करूया. Thank you.
शुभ आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळे ते भोळे राहणार देवा. देवा उठा, जागे व्हा. देवा ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मारलाय आणि त्यानंतर देवराज इंद्र श्रीहरी विष्णू यांना युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या कैलासात येत आहे. म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यू नाही. आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे. यावे आपण. नारायण नारायण. ठीक आहे देवा, येतो मी. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नाद बघा घुमला हो माझा, सांब सदा शिव भोळा हो माझा, सांब सदा शिव कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत, या सुराची स्वारी कैलास. शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे त्रिनेत्रधारी हरिहरेश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, हे सांब सदाशिव महादेवा, या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर आपल्या समोर आहे, विनंती घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वताची विश्वामध्ये गणना केली जाते. तो कैलास पर्वत माझा व्हावा. आपण मंदार पर्वतावर भक्त कल्याणासाठी प्रस्थान करावे, एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. महादेव बलाढ्य तर आहे, म्हणूनच स्वबळावर स्वसामर्थ्यावर ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या या नरदेहानं केली. तपस्येचे फळ
अमरावतीसह वैकुंठावर आपली सत्ता प्रस्थापित केली. मनसुबा एकच, तुमच्या या कैलास पर्वतावर देखील दानवरूपी सत्ता प्रस्थापित करण्याची. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोळेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव, सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस. महादेव, याची जाणीव असेलच तुला. मग एक तर तुमचा हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रगुण जगली त्याला सरपण फसवा जातो त्याप्रमाणे तुझाही बघावलं नाही. महादेव, या नरदेहास मृत्यू, अंत, समाप्ती हे शब्द सुद्धा ठाऊक नाही. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे त्या देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंधुरासुराच्या हाती. दैत्यराज, हा भडजात विश्वविधाता आहे. विश्वविधाता यासारख्या कित्येक त्या कैलास पर्वतावर येऊन गेले. त्याला मी पाय तरी पुरवला. नाव मोहरात घेतात त्यासारख्या दैत्याची. काय कथा ऐकते? दैत्य काय? महादेव, मग हाच दैत्यात तुमच्या छाताडावर थैमान करेल. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. याच कर्तव्यास ग्रहण लावण्यास हा सिंधुरासुर समर्थ आहे. महादेव, दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुण्याचा आहे पराजय कोणाचा होतो ते. नक्कीच विजयी या सिंधुरासुराचा होईल आणि पराभवाला मात्र तुम्हीच सामोरे जाणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचं सामर्थ्य हे विश्वविधात्यामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, काळ कोणाचा समीप आला ऐणारा काळ ठरवेल, तुम्ही नव्हे. अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे बोलण्याच्या तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्र उघडलं तर सनातन तुझा पळपूल हे त्याला टाक. दैत्यराज,
त्या आकाशीचा चंद्र भूलोकी आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू वाचन झाला. दैत्यराज सिंधुरासूर सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट. ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो. ज्या धर्माच्या वाटेवरून आज तुम्ही चालत आहात, ज्या धर्माच्या नावानं उदो करत आहात, त्यात तुमच्या धर्माच्या कोंपणावर धर्माचा नागर फिरवेल. भ्याडांनो, तुमचा धर्म मी बाधित करेन. आणि एकदा का तुमचा धर्म बाधित झाला, एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या ब्रह्मांडामध्ये या सुरी शक्तीचा जय जयकार, या त्रैलोक्यामध्ये सिंधुरासुराचा जय जयकार. हे महादेव, हे श्रीहरी, या सृष्टीच्या रक्षणासाठी काहीतरी मार्ग काढा. हो, काहीतरी मार्ग नक्कीच काढावा लागेल. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. होय समस्त देव, यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. नारायण देवर्षी नारद, नारायण अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती, अचानक
नारायण नारायण. देवर्षी नारद, अगदी योग्य वेळी आला आहात. त्या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच काढा. नारायण नारायण. परंतु देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या सिंधुरासुराने उतरवलाय. नारायण नारायण. होय देवर्षी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवते, त्याचप्रमाणे आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. नारायण नारायण. देवराज, भोलेनाथ, श्रीहरी, आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर, चला देव. प्रभुराया तारिया भयापासून. प्रभुराया तारिया भयापासून. या समस्त देवगणांचे आपणास दिवाळ वंदन. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका मोरया विनायका. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू. संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. हो, माझ्या आराधना का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव, त्या दैत्यराज इंद्रासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुण्याचा, तुलाच दुःख सांगावे. तुझं वाचून इतरात निर्मुख होऊन काय मागावे. या विश्वातील जीवास त्याच सानिध्यात घेऊन त्यांना ज्ञानामृत पाण्यास तूच एक समर्थ आहेस. तुझ्या जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. समस्त देव, आपल्याला आता सावध राहायला हवं. तो दैत्यराज इंद्रासूर कोणत्याही क्षणी येऊ शकतो. हो देवराज. सार्वभौम सम्राट, सार्वभौम सम्राट दैत्यराज सिंधुरासूर ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे, अंधकाळ. सार्वभौम्य सम्राट झाला. ब्रह्मांडातील समस्त देवगण या नरदेहाच्या चरणाशी आले. नष्ट केलं या देवांचं देवत्व. दैत्यराज, हा धर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, आमची राज्य परत कर. आम्ही समस्त देवगण तुला बलिदान देण्यास तयार आहोत. शोभत नाही देवेंद्रा, तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. अरे, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारा तू देव या नरदेहासमोर निशस्त्र झालास
तुझ्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. दैत्यराज, असुरी मार्गाने मिळवलेले धन कधीच टिकत नाही आणि ते मिळवताना त्यात अंतही होतो. कपटकार असताना वेशुदेव, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही, प्रत्येक वेळी नानारूपी अवतार धारण करून माझ्या संघ दैत्य बांधवांचा संहार करणारे तुम्ही, आणि आज तुमच्या समोर तुमचा काळ उभा असता धर्म, ज्ञान, अध्यात्म, ज्यावेळी कपटाचा आश्रय घेता त्यावेळी कोणी लोक पावतो तुमचा धर्म. दैत्यराज, तू केलेल्या कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यूदंड आवश्यक आहे. देवेंद्र, हे भ्याडांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव, तुमचं देवत्व तर मी कधीच नष्ट केलंय. राहिले ते फक्त हे हाडामासाचे पुतळे. तुमचा कपाळ मोक्ष करण्यास मला कितीचा वेळ. इंद्रासूर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व होत राहिला मला कितीचा वेळ. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव, आज ते गणेशाच्या आश्रयाला आलात तर गणेशा, तुलाही अंतिम चेतावणी देतो. माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा या देवांप्रमाणे तुझाही सर्वनाश करेन. तर तुझ्या तसं सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणखंड. हे गणेशा, मला युद्धाचं आमंत्रण. आज तुझ्या सवे नाही, तुझ्या सर्व देवांचा कपाळ मोक्ष केला तर नाव नाही सांगणार. आज तुझ्या
क्षण तुझ्या स्वर्गाच्या भिंती नाबूद केल्या. स्वबळावर स्वसामर्थ्यावर तुम्हा देवांना परास्त करणारा मी ही आदिमया शक्ती हिच्या हाती माझा मृत्यू हे विधिलिखित सत्य शौर्य सामर्थ्य या बळावर तुम्हाला परास्त केलं ना मी देवेंद्र. मग दैत्यराज, तुझे शौर्य तुझा पराक्रम पाहून आम्ही समस्त देवगण पराभूत झालो, निशस्त्र झालो. परंतु तुझी एक चूक या विश्वाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि याच प्रयत्नामुळे आम्ही समस्त देवगणांनी तुझा अंत येऊ दिला. सुडाग्नीने पेटलेली ठिणगी अजूनही शांत झाले नाही. अजूनही सामर्थ्य आहे. ऋषा, ये आक्रमण गणेशा प्रहार करा. भाऊ तरी तुझा पराक्रम. ये या शक्तीचा विनाश करा. ये गणेशा ये. तुझ्या या सामर्थ्यापुढे मी शरणागती पत्करली गणेशा. या रणांगणात या नरदेहाच्या रक्ताचा स्पर्श तुझ्या देही झाला. तूही झाला. गणेशा, माझा चैत करून तुझ्या या पावन चरणाशी मला स्थान दे गणेशा. मला स्थान दे गणेशा. गणेशा, देहांत प्रायश्चित्त. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो.